नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. ओळख करून घेऊ की नाही असं वाटतं. ते स्टेट बँकेच्या जाहिरातीत आहे ना, सबको पता है. तसं जे नवीन आले त्यांना माहीत नसेल, पण पुष्कळ दिवस व्हिडिओ देत असल्यामुळे माझी ओळख सगळ्यांना आहे. आज मार्केट खूप कंटाळवाणं होतं. अगदी नॅरो रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत होतं. त्यामुळे सुरुवातीला जे मार्केटमध्ये मोमेंटम होतं ते नंतर उरलं नाही, खूप स्लो झालं. त्यामुळे मार्केट करणाऱ्यांना, ट्रेडर्सना आज खूपच त्रास झाला असेल. RBIने 0.50 रेट कट केले. त्यानंतर बँका त्यांचे व्याजाचे दर कमी करणार हे तर ठरलेलंच होतं. पण लोनचे दर ताबडतोब कमी नाही होत, तर डिपॉझिटचे दर मात्र स्पीडने कमी होतात. आता जे लोनचे दर कमी झाले ते जे रेपो रेटला लिंक्ड आहेत लोन, त्यांचे दर मात्र तेवढ्या प्रमाणात कमी करावे लागले. पण बाकीच्या लोनचे दर तेवढ्या प्रमाणात ताबडतोब कमी होत नाहीत. पण फिक्स डिपॉझिटचे दर मात्र लगेच कमी होतात. तसं ICICI बँकेने आज 0.25ने FDचे रेट कमी केले. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं की ज्यांना FD करायची असेल त्यांनी ताबडतोब करा. लार्सन अँड टुब्रोला 5,000 कोटी ते 10,000 कोटी दरम्यान पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी ऑर्डर मिळाली. आज बाटाची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी सांगितलं, उत्पादन वाढ करणं आणि डिझाईनच्या बाबतीत डेव्हलपमेंट करणं यावर आम्ही भर देऊ आणि लवकरच भारत हा डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये एक हब तयार होईल. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामधील हल्ले, नंतर समर सीझनमध्ये असणारी मागणी आणि जिओपॉलिटिकल टेन्शन या तिन्ही गोष्टींमुळे क्रूडचा भाव वाढतोय आणि त्यामुळे आमची कॉस्टही काही प्रमाणात वाढते आहे असं बाटाने सांगितलं. ब्रिटानियाने 75 रुपये डिव्हिडंड दिला, तुम्हाला माहिती आहे. तर त्या डिव्हिडंडसाठी 8 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली. HCL टेकनी CSE सोल्युशन सिस्को बरोबर सायबर सिक्युरिटीला प्रोत्साहन देण्यासाठी लॉन्च केलं. झायडस लाईफच्या दमासा या गुजरातमधील API मॅन्युफॅक्चरिंग युनिटला US FDA कडून एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला आणि व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असं सांगितलं. त्यांची तपासणी 20 ते 25 एप्रिल या कालावधीत झाली होती. DMartच्या 16 लाख शेअर्समध्ये आज ब्लॉक डील झालं. 634 कोटी त्याची व्हॅल्यू होती आणि 4,000 रुपये प्रति शेअर या भावाने हे ब्लॉक डील झालं. स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलंड आणि चौथा देश मला मिळाला नाही अशा 4 युरोपियन देशातून फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स सप्टेंबरपासून अंमलात येतील. पॉवर ग्रीडने नॅशनल युनिफाईड नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यासाठी त्यांना 132 कोटीची गुंतवणूक करायला परवानगी मिळाली. विप्रोनी मेट्रो AG बरोबर इंटिग्रेटेड डिजिटल सर्व्हिसेससाठी जो करार आधी केला होता तो करार 2 वर्षांसाठी वाढवला.
मला काल का परवा आठवत नाही, एक कमेंट आली आहे, एकदाच काय ते जिंदगीसाठी शेअर घेऊन बसायचे आणि मग त्या शेअरवरचं डिव्हिडंड खात राहायचं. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते या बाबतीत, असं शक्य नाही आणि असं करूही नका. कारण जसं आपल्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था, तशा या तिन्ही अवस्था प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतात. म्हणजे ड्रीम रन एखाद्या कंपनीचा झाल्यानंतर तेवढी वाढ त्या शेअरमध्ये होताना दिसत नाही. त्यामुळं प्रत्येक कंपनी बाल्यावस्थेत असते तेव्हा तिची ग्रोथ अगदी कमी असते. जेव्हा ती कंपनी बहराला येते तेव्हा त्या कंपनीत खूप ग्रोथ होते आणि त्यानंतर जसा सूर्यास्त येतो तसा त्या कंपनीला कॉम्पिटिशनला तोंड द्यायला लागतं किंवा तिची प्रॉडक्ट्स आवडेनाशी होतात. त्यांच्या प्रॉडक्टमध्ये जे इनोव्हेशन करायला हवं ते केलं जात नाही, त्यामुळे ती कंपनी मागे पडत जाते. या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही गुंतवणूक करताना करायला पाहिजे. आपल्याकडे एक जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 गोष्टी जशा आयुष्यात आपल्या असतात तशा कंपन्यांच्या आयुष्यात सुद्धा असतात. म्हणजे पुष्कळ कंपन्या गेल्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीत बघितल्यात की ज्या कंपन्या अगदी उच्च स्तराला किंवा क्वालिटी खूप सुंदर असं आपण म्हणायचो त्या कंपन्या खूप मागे पडल्या आणि नवीन कंपन्या उदयाला आल्या. त्यामुळे असं कधीही करू नका की तुम्ही जो शेअर घेतलाय ती कंपनी कशी चालली आहे याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. तुम्हाला एक उदाहरण सांगते, अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि कोल इंडिया या दोन्हीचाही भाव सारखाच होता. म्हणजे 420-425 पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हळूहळू वाढत गेला. बऱ्याच जणांकडे 470 रुपयाच्या जवळपासचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर नक्की असतील आणि त्याच आसपास कोल इंडियाचा पण भाव होता आणि अजूनही कोल इंडियाचा भाव त्याच लेवलला आहे. आणि आजच्याप्रमाणे जर हिशोब घालायचा झाला तर साधारण 9,000 रुपयाच्या आसपास बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा भाव गेला आहे. म्हणजे आता बोनस आणि हे सगळं होऊन तुम्हाला 3,000चा भाव दिसतोय, पण ते जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 8,500 ते 9,000चा भाव आहे. त्यामुळे काही कंपन्या स्पीडनी वाढतात आणि तेवढ्या स्पीडनी काही कंपन्या वाढत नाहीत किंवा त्या नवीन गुंतवणूक करत नाहीत. तेवढा क्वालिटी, कौशल्य असलेला कामगार वर्ग नेमत नाहीत किंवा नव्या वातावरणामध्ये त्या टिकाव धरू शकत नाहीत. पुष्कळ कंपन्या करोनामध्ये सुद्धा रसातळाला गेल्या. त्यामुळे असं करू नका की एकदाच शेअर घेऊन बसलाय आणि त्याचा डिव्हिडंड खात राहिलाय. ती काही पेन्शन घेण्यासारखा शेअर मार्केट नसतं, त्याच्यात खूप उलाढाल होत असते. त्यामुळे तुमचे पैसे संपतसुद्धा येतील. तुमचं केलेलं भांडवल, घातलेलं भांडवल काय सांगावं की तुम्ही ज्या कंपन्यात भांडवल घातलं असेल त्या कंपन्या भरभराटीला येतील का रसातळाला जातील. त्यामुळे असं मात्र शक्यतो मार्केटमध्ये करू नका. तुम्ही जी काही गुंतवणूक कराल त्या गुंतवणुकीकडे तुम्ही नक्की लक्ष द्या आणि ती गुंतवणूक तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात रिटर्न देत नसेल तर त्या गुंतवणुकीतून बाहेर पडा आणि दुसऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकता.
हे मात्र लक्षात ठेवा. आणि का तुम्हाला एवढा आळस येतो किंवा एवढा आळस करावासा वाटतो, का वाचावंसं वाटत नाही, का अभ्यास करावासा वाटत नाही, एवढं ज्ञान उपलब्ध आहे तर ते करणं गरजेचं आहे. कारण शेअर मार्केटमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही नांदतात. सरस्वतीचा किंवा विद्येचा आपण पाठिंबा दिला तर मिळणारी लक्ष्मीसुद्धा वाढत राहते. त्यामुळे तुम्हाला वाचन, नवीन होणाऱ्या डेव्हलपमेंट आणि त्याची सांगड त्या कंपनीबरोबर घालणं, या तिन्ही गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.